छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय खळबळ. रमाई आवाज घोटाळ्यावरून इम्तियाज जलील यांनी थेट भाजप मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात त्यांनी थेट भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे नाव घेत खळबळ उडवली आहे. सावे यांच्या आदेशानेच हा घोटाळा झाल्याचा दावा जलील यांनी केला. रमाई आवास योजनेत बोगस लाभार्थी दाखवून शासनाच्या निधीचा लूट झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जलील यांनी काही माजी नगरसेवकांवरही आरोप करत शेकडो बनावट प्रकरणे दाखवण्यात आल्याचा दावा केला. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री अतुल सावे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. जलील हे प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत असे म्हणत त्यांनी ठोस पुरावे द्यावेत असे आवाहन दिले आहे. आता या प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.